नव्या दिवसाची नवी बातमी। कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनीही अर्ज दाखल केला होता। त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार याबद्दल उत्सुकता होती। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरची दिवशी ती बाब समोर आली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघींच्या उमेदवाराबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती, पण वकील आला आणि त्याने एबी फॉर्म दिला। त्यानंतर बातमी फुटली। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील बंडू आंदेकर खंडणी प्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे तिघे तुरुंगात आहेत। त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला। प्रभाग क्रमांक 23 मधून दोघींनी अर्ज दाखल केला। विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तिघींनी उमेदवारी अर्ज भरला होता। बंडू आंदेकरसह लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या तिघांना न्यायालयाने अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती। 27 डिसेंबर रोजी तिघांनी अर्ज भरला। गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली होती। मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आंदेकरांचे वकील आले आणि त्यांनी एबी फॉर्म दाखल केले। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचं समोर आलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।